मिरज तालुक्यातील कवठेपिराण गावामध्ये भर दुपारी तरुणाचा दारू पिण्यावरून झालेल्या वादातून निर्घुण खून करण्यात आलाय। सदरची घटना ही आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली। सचिन सुभाष पाटील असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। खुनानंतर घराला कुलूप लावून पसार झालेला संशयित जगन्नाथ उर्फ सोन्या विलास भोसले याला ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने 2 तासात गजाआड केले। खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही। मृत सचिन पाटील हा मोलमजुरी करून कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कवठेपिराण गावामध्ये राहत होता। संशयित हल्लेखोर भोसले हा गावात राहण्यास आहे, त्याचे आई वडील शेतातील घरात राहण्यास आहेत। संशयित भोसले याला दारूचे व्यसन असल्याने त्याची पत्नी घर सोडून गेली होती। तो मोलमजुरीचं काम करतो। जगन्नाथ आणि सचिन हे दोघेजण मित्र आहेत। बुधवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास जगन्नाथ याच्या घरी दारू पीत बसले होते। यावेळी दोघांमध्ये तत्कालीन कारणावरून वाद झाला। या वादातून जगन्नाथ याने अज्ञात हत्यार आणि डोक्यात निर्घुण वार करत त्याचा खून केलाय। रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याला जागीच त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर संशयित भोसले याने घराला कुलूप लावून पळ काढला। त्यानंतर दुपारी 4च्या सुमारास खुनाची घटना उघडकीस आली। घटनेची माहिती मिळताच उपाधीक्षक संदीप भागवत, पोलीस निरीक्षक भैरू तळेकर, सहाय्यक निरीक्षक कल्याणी शिंदे यांनी भेट देत तपासाच्या सूचना दिल्या। संशयित जगन्नाथ भोसले हा घटनेनंतर गावातील एकाची दुचाकी घेऊन निघाला। दुधगावसह परिसरातून तो निघाला। त्यानंतर अंबप येथे असल्याची माहिती पथकास मिळाली। त्यानंतर पथकाने छापेमारी करून त्याला ताब्यात घेतले।